सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृहाची पाहणी केली आहे। पदभार स्वीकारल्यानंतर संभाजीनगरमधल्या हॉस्टेलची पाहणी केली गेली आहे। शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाला भेट दिली आहे। वसतिगृहाच्या बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात। हे खरं तर या दुर्दैव आहे। या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही, परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय, निश्चित मला या हॉस्टेलचा चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं। या ठिकाणी जे अधिकारी आता अब्सेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची ही तातडीने केली जाईल, तातडीने कारवाई केली जाईल। आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल। एकंदरीत एकूण 5 लोकांचा असलेला स्टाफ, त्याच्यामध्ये सुद्धा 3 लोक अब्सेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असावी। काय मॅडम, का तुम्हाला माहित नव्हतं येणार आहे म्हणून? कधी येत असायची का अवस्था का अशी? सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला आम्ही। कधी पाठवलाय? 2-2.5 वर्ष होते। दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात। मग काल आज पेपरला बातमी आली 2.5 कोटी तुम्हाला मंजूर आहे, ते कसले? मग ते कुठे आहेत? प्रशासकीय मान्यता जुलै 2024ला, परंतु निधी अद्याप प्राप्त झाला अशी यांची अवस्था आहे। म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा यांचा गैर केले जाणार नाही, यांच्यावर कारवाई केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।